ठाई नाही कान ते ठाई नाही कान ते ठाई नाही कान ते ठाई कान ते देखिला डोळा बैसला मनी देखिला डोळा बैसला मनी होती वदनी हरिभक्त परायण कोणी एके भुलली नारे कोणी एके भुलली नारे बोलले नारी बोलले नारी कोणी एके भुलली नारे कोणी एके भुलली नारे बोलले बोलले नारी विकिता गोरस ह्या मन हारे विकिता गोरस घ्या मन हारी देखिला डोळा पैसला मने देखिला डोळा पैसला मने गोरस घ्या मनहारे विकता गोरस घ्या मनहारे देखिला डोळा बैसला बने देखिला डोळा बैसला मने तोची वदने उच्चारी तोची वदने वदने उच्चारी तोची आवदने उच्चारे तोचे उच्चारी उच्चारी तोची वदने उच्चारी
तोची वदनी हा वदनी उच्चारी उच्चारी देखिला डोळा बैसला मने देखिला डोळा बैसला मने वदनी मोचारी बेस हरे तोच रामा ये ना हो हॅलो थपटक हनुमंत थपटक थप थपटक चांगली अशी निबर हरी कोणी की भुलली नारी कोणी की भुलली नारी विकिता गोरस घ्या म्हणे हरी देखिला डोळा बैसला मनी तोची वदनी उच्चारी थोडं मॉनिटर द्या आपुलियाचा विसर भोळा आपुलियाचा विसर भोळा गोविंदू कळा कौतुके देखिला डोळा बैसला मनी तुची वदनी उच्चारी तुका म्हणे हसे जन
तुका म्हणे हास्य जन नाही कानते ठाई देखिला डोळा बैसला मनी तुची वदनी उच्चारी देवादी देवा जगत्रय दिवा देवाति देवा जगत्रय देवा देवादि देवा जगत्रय देवा देवादि देवा जगत्रय परेसी केशवा विनंती परेसी केशवा विनंती माझी परेसी केशवा वर्णी गुण नाम शिवानी तुझे वर्णी गुणा शिवानी देवा जगत्रय जीवा परेशी केशवा विनंती माझी माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐसे दे प्रेम काही कळा मस्तक माझा पायावरी आवार करी संतांच्या जे गावी केला वास त्याशी नसावे उदास विढल कृष्ण भगवान वनेश्वर भगवान कोणी की भुलली नारी कोणी एकी भुलली नारी विकिता गोरस घ्या मने हरी देखिला डोळा बैसला मनी तुची वदनी उच्चारी कीर्तन रूपी सेवे करता म्हणजे निरूपणा करता निवडलेला भंग देहुनिवासी संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबराय यांचा चार चरणाचा उत्कृष्ट असा दिडक्या पद्धतीचा गवळणी प्रकरणातील काला या सदराखाली असून तुकोबराय या अभंगाच्या माध्यमातून ज्ञानाची भूल पडलेली जी गवळण आहे त्या ज्ञानाच्या भूल पडलेल्या गवळणीचा एकंदरीत व्यवहार कसा याचं सविस्तर चिंतन म्हणजे हा अभंग आहे विढल वानटाकळी नावाचं हे पवित्र गाव आणि या गावात 17 वर्षापासून अखंड हरिनाम सप्ताह आणि रात्रो प्रसंगात यावर्षी शिवमहापुराण कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचं आयोजन ग्रामस्थ मंडळ वानटाकळीकरांच्या वतीनं या ठिकाणी केलं गेलं. माझा योग चांगला की आज या कथेची सांगता समारोप म्हणून काल्याचीही कीर्तन सेवा योगागन माझ्या वाट्याला गायक वादक मंडळीमध्ये मदन महाराज आमचे गुरुबंधू आहेत आणि जिव्हाळ्याचे मित्र आहेत. आळंदीपासूनच्या जिव्हाळा आमचा प्रेम अजून कायम आहे आणि ते प्रेम भेटीगाठी जरी होत नसल्या तरी प्रेमात मात्र अंतर नाही, कारण प्रेमाची तू जाती ऐशी सर्वस्वासी मुकावे. मदन महाराजांची भेट झाली. पुन्हा इकडून आमचे माऊली आहेत खवणे माऊली की जे प्रसिद्ध गायक आहेत. तुळशीराज महाराज आहेत. पुन्हा इकडून हनुमंत वाजवायला अतिशय सुंदर आणि आपल्या भागाचं वैभव ज्येष्ठ श्रेष्ठ आदरणीय मुरल्यांना डाबीकर हे उपस्थित आहेत. भाऊ आहेत बालासाहेब महाराज आहेत. गावातील भजनी मंडळ अंकुश महाराज तपोनकर आणि आपण सर्वजण उपस्थित आहात. चिंतन म्हणून निवडलेला अभंग काला या सदरातला. काला शब्दाचा अर्थ करत असताना काला शब्दाचे अनेक अर्थ आहेत. त्यात काला शब्दाचा अर्थ करत असताना काला म्हणजे कल नावाच्या धातूपासून काला शब्द तयार होतो. मूळ धातू हे कल कलहती, पण त्याचा विग्रह करत असताना कल संमेलने ना मिलन म्हणजे काला. विठ्ठल मिलन या शब्दाचा अर्थ काला केलाय. थोडस पण लक्ष देऊन ऐका. कशाचं मिलन? जीव परमात्मा दोन्ही बैसोनी ऐक्यासनी जयाची हृदय भवनी विराजती. जीव आणि परमात्मा या दोन्हीचं ऐक्य, या दोन्हीचा एकोपा, याचं नाव काला. एक अर्थ लक्षात आलं का? काला शब्दाचा दुसरा अर्थ आहे काला म्हणजे प्रसाद. काला म्हणजे प्रसाद आणि प्रसाद म्हणजे प्रसाद असतो प्रसन्नता. हा प्रसाद म्हणजे प्रसन्नता. लक्षात आलं का नाही? कुणाची प्रसन्नता? ज्ञानोबराय म्हणतात तया श्री शंभूची प्रसन्नता लाही जे कीर उपमन्नूची या अर्था काय क्षीराब्दी दूध भाता देजेची नावा मागा दूध दे म्हणतली यासाठी आघविया क्षीराब्दीची करून या वाटी उपमन्या पुढे दुर्जेटी ठेविली जैसी क्षीराचा सागर. क्षीराचा सागर क्षीराचा सागर क्षीराचा सागर
शेराचा सागर उपमन शेराचा सागर उपमन आढळपदी बाळ बैसविला धुरू आणि क्षीराचा सागर उपमन्या. आजच्या दिवस तरी राहू दे की लिहायचं, रोजच लिहायला लागला तुम्ही बोलायला, पुन्हा पाठ करतात का काय देव जाणे. आता हे सगळं लक्षात उतरवायला आता काय करते देव जाणे. रोजच लिहून घ्यायले तर मलाच सांगायले आज असं सांगितलं तुम्ही म्हणून लक्षात आलं का. क्षीराचा सागर उपमन्या वाटीभर दुधासाठी दुधाचा सागर. अहो लहान लहान लेकरावर त्याची प्रसन्नता. एक जणाला महाराज माईच्या पोटात प्रसन्न झाला. कुठं प्रसन्न झाला हनुमंता? कुठं? हा माईच्या पोटातच देव प्रसन्न झाला. झाला का नाही झाला? अण्णा झाला का नाही झाला? ऐकोनी नारदाची गोठी तेने मज गर्भीच मारिली मिठी. तो जन्मला कयाधूची पोटी भक्त जगजेठी प्रल्हाद. हाना सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला उद्धवा लादला कृष्ण दाता उद्धवा लादला प्रल्हादी बिंबला कृष्ण दाता देवाची प्रसन्नता होणं म्हणजे काय महाराज? काला होणं. बरोबर आहे का नाही? बर आता देवाच्या प्रसन्नतेसाठी बरं आपला जाहीर शब्द आहे आता सध्याचा. आज कशाचा प्रसाद? खाल्याचा काल्याचा. कशाचा प्रसाद आहे? काल्याचा. पण मूळ काल्याचा प्रसाद नाही. काल्याचा प्रसाद आहे का? नाही. चा म्हणलं काल्याचा, काल्याचा म्हणलं की षष्ठी केली जाते. काय केली जाते? षष्ठी. म्हणजे तुमच्या कामाचं नाही शिकलेलं याच्यात फक्त काम. मला काय याच्यातलं काय नाही. षष्ठी म्हणले हे नाच षष्ठी म्हणाय बसली लक्षात. त्याला व्याकरणातली षष्ठी म्हणतात. चा ची चे हा शब्द प्रयोग जिथं येतो त्यात तिथं षष्ठी होते. पण इथं काल्याचा नाही, इथं षष्ठी नाही, इथं सप्तमी तत्पुरुषात विग्रह केला. काल्याचा नाही, काला एव प्रसाद. काला स्वतंत्र प्रसाद आहे. त्याला कुणाच्या आधाराची गरज पडत. मंत्री साहेब बोला मंत्री. काल्याच्या आधाराची कुणाला गरज पडत ती का? त्याला नाही. मग आता अण्णा प्रसाद काल्याचा नाही, मग प्रसाद कुणाचा आहे? हा देवाच्या प्रसाद करारे भोजन करारे भोजन भाल कोण कोण अधिकारी भाल कोण कोण अधिकारी वा देवाच्या प्रसादे करारे भोजन हरी. वाल कोण कोण अधिकारी ते अवकाला अधिकारी असेल त्यालाच मिळतो. कोणी भारी अधिकारी हे भारी अधिकारी कोणी भारी अधिकारी हो कोणी भारी अधिकारी त्याचे हरी देईल, त्याचे हरी देईल, त्याचे हरी देईल, हरी देईल, त्याचे हरी देईल. कोणी भारे अधिकारी आणि त्याशी हरी देईल. आणि कोणी भारे अधिकारी त्याशी हरी देईल. याचा अर्थ एकच आहे की अधिकारी असल्याशिवाय त्याला काला भेटत नाही. पण कुठला काला?
काला भक्ती मार्गातला का ज्ञान मार्गातला? हा, भक्ती मार्गातल्या काल्याला अधिकाराची गरज नाही. कुठल्या काल्याला? भक्तीतल्या काल्याला लिहा लिहा लिहा, भक्तीतल्या काल्याला अधिकाराची गरज पडत नाही. अधिकार, कारण आपल्या भक्ती मार्ग म्हणजे भक्ती पंत बहु पुण्य नागवे या पापा. भक्तीतल्या काल्याला अधिकारी लागत नाही. ज्ञान मार्गातला जो काल आहे त्याला अधिकाराची गरज. कुठल्या काल्याला? ज्ञान मार्गातल्या. आणि ही जी गवळण आहे आजची, ती गवळण ज्ञान मार्गी गवळण आहे. कोणत्या मार्गातली? ज्ञान मार्गातली. मग तिला कशाची भूल पडलेली? तिला ज्ञानाची भूल पडलेली. कशाची भूल? ज्ञानाची. कशाची महाराज? ज्ञानाची. मग तिला ज्ञानाची भूल पडलेली हे तुम्ही कशाहून सिद्ध केलं? म्हणले तिचा व्यवहारच दिसायला लागला विकिता गोरस घ्या म्हणे हारी विकिता गोरस विकिता गोरस घ्या म्हणे हारी विकिता गोरस. कोणी एक भुलली नारी, 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 कोणी विकिता गोरस घ्या म्हणे हारी, विकिता विकिता गोरस घ्या म्हणे हारी, देखील डोळा बैसला देखील डोळा बैसला मनी, देखील डोळा बैसला मनी, देखील डोळा बैसला मनी, देखील एकदा टाळी होऊ द्या मदन गुरुजीसाठी. जोरदार सुंदर. कोणी एकी भुलली नारी. अरे तिकडूनच लावून आण म्हणलं होतं. येता येता लावूनच आण. हे त्याचा काहीच दोष नाही. 11ला बरोबर आलाय का नाही ती आपलं दोष आहे. त्याचा काय बिचाऱ्याचा? आपल्याला गडबड मारण्याची 4-4 खळे. आपलं हे कीर्तन त्याला काय करावं. आणि आमचं ठरलं मी फोन करायचा लवकर ये म्हणते, मिळत नाही कुणाचं. त्यांना वाटलं मी केलं, मला वाटलं तुम्ही केला. असं झालं. असू द्या. कोणी एकी भुलली नारी. काय झालं आता लक्ष द्या माझ्याकडे. नारी भुलली गेली. बघा इकडं कशाहून भुलली गेली? म्हणले विकिता गोरस घ्या म्हणे हरी. बाजारात गेल्या गवळणी गोरस विकायला. काय विकायला? गोरस. गोरस म्हणजे काय? गोरस म्हणजे हे जे आयुर्वेदिक औषधं असते. कसली औषधं? आयुर्वेदिक औषधाला काय म्हणायचं? गोरस. काय म्हणायचं? गोरस. आयुर्वेदिक औषधाला गोरस म्हणायचं. गोविंदराव बघा आता. बघा मेहुणे बघा जरा काही विचार करा. काय हा गोरस काय? आता रात्री माळ घातले आज कसं ध्यानात येईल? लगेच लक्ष द्यायला लागले का नाही सांगा. आता थोडा वेळ तर होय असं लांबेकर, थोडा वेळ जाऊ द्यावा लागेल का नाही सांगा. गोरस म्हणजे गोविंदराव, गो म्हणजे गाय, आणि गायीपासून जी दूध, दही, तूप, लोणी याला कसलं काय म्हणायचं? गोरस. गवळणी बाजारात गेल्या होत्या काय विकायला? गोरस. दुडीवरी दुडी गवळण साथे निघाली. गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे, गवत हसती मथुरे जागे. गोविंद
जागे तव तव हसती मथुरे जागे धुळीवर धुळीवर धुळी गवळणी साथ निघाल्या 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 दुडीवरी दुडी गवळण साते निघाल्या. लक्षात आलं का नाही? बाजारात गेल्या. साते नाम बाजार. साते म्हणजे बाजार. बाजारात गवळणी ही गवळण दही दूध घेऊन गेली. पण दही दूध घ्या म्हणायचं सोडून दिलं आणि काय घ्या म्हणायली? दामोदर घ्या, गोविंद घ्या, दामोदर घ्या, मुकुंद घ्या, हरी घ्या. म्हणले असं कस काय व्हायला लागले? त्याचं कारण सांगितलं. म्हणले डोक्यावर दही दूध घेऊन विकिता गोरस घ्या म्हणे हरी. याच्याहून आमच्या लक्षात आलं कोणी एकी भुलली नाही. कोणीतरी एक नारी काय झाली? भुलली गेली. आता शब्द टाकला कोणी. पहिला शब्द काय आला? बापू काय आला? कोणी. कोणी. आता इकडे लक्ष द्या सगळे. ताईट बसा. दिले अंगाने कीर्तन कळत नाही. लक्ष देऊन नाही का? कथा वेगळी कीर्तन वेगळं असते. होय बरोबर आहे की नाही? कोणी शब्दाचा अर्थ करत असताना माणसं म्हणले येड्या ह्याला कथा बी येतील कीर्तन बी बाहेर करते गिरी. लक्षात आलं का नाही? कोणी शब्दाचा अर्थच आहे. कोणी कोणी म्हणजे तुकोबारायला माहित नसेल का कोणती होती ती? नेमकी भुललेली कोणती होती तुकोबारायला माहित नसेल? बोला की. कारण स्वतः तुकोबाराय सांगतात आम्ही त्रिकालदर्शी आहे. जेवढे जेवढे भगवान परमात्म्याच्या सोबत आम्ही कव्हाबी होतो जे जे झाले अवतार तुका त्याचे बरोबर तुका त्याचे बरोबर तुका त्याचे बरोबर जे जे झाले अवतार तुका त्याचे बरोबर तुका त्याचे बरोबर तुका त्याचे बरोबर झाले अवतार तुका त्याचे बरोबर तुका त्याचे बरोबर. ओंकार महाराज करून घ्या व्यवस्थित थोडा आवाज. जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर. जेवढे जेवढे अवतार झाले तेवढ्या तुकोबाराय म्हणतात मी सोबतच. वानर गोवळ गाई सवे चारित फिरत सो. वानर गोवळ गाई सवे चारित फिरत सो. वानर गोवळ गाई सवे चारित फिरत सो. निद्रा घेत होतो पाही सवेची लंका घेतली तई. शेष सैनावर निद्रा घेतो ते देवतो आम्ही तिथंच होतो पायापाशी बसलेले. लक्षात आलं? लंका घेतली राम अवतारात तेव्हा आम्ही कोण झालतोच? वानर होतो. आणि देव आता कृष्ण रूपानं गोकुळात आला आम्ही कुठेच. अहो गाई वानर गोवळ गाई सवे चारित फिरत असो. आम्ही गोवळ होऊन गाई राखण्याचं काम देवासोबतच करायला लागलो की. मग तुकोबाराय जर गाई सांभाळाय संगच होते तर मग कोणती भुलली होती? नाव माहित नसेल. नाव माहित नसेल का? माहित होत. मग नाव का सांगितलं नाही? कोणी का म्हणले? त्याचं कारण इकडे बघा. जाणकाराला कळलं कोणी का म्हणले. नाव सांगायला पाहिजे होतं ना. राधा भुलली, दीपिका भुलली, ललिता भुलली असं काहीतरी सांगायला पाहिजे होतं. पण शब्द काय टाकला? कोणी.
का टाकला हे तुम्हाला मदन गुरुजी अण्णा त्याचं कारण तुम्हाला लक्षात येईल, बाकीच्याला नाही कळालं तरी. ती कारण याचं एकच आहे, भूल आहे ती आणि ज्ञानाची भूल आहे. ज्ञानाच्या भुली पुढं जिथं जात विसरली जाती, जिथं कुळ विसरली जाती. याती कुळ माझे, याती कुळ माझे गेले हरपुणे, याती कुळ माझे, याती कुळ माझे गेले हरपुणे, याती वाचोनी अनुने हो किती हो मी काय सांगतो ते, जिथं याती कुळ माझे गेले हरपुनी, जिथं कुळ विसरली, जिथं जात विसरली, तिथं नाव लक्षात राहत असते का? नावच लक्षात नाही. भूल पडलेली ज्ञानाची, त्याच्यामुळं ज्ञानाच्या भुलीमुळे नावच लक्षात राहिलं नाही. त्याच्यामुळं कोणी एकी भुलली. कोण भुलली? नारी. नारी का मतलब क्या होता है? जगात बाया भरपूर आहेत, नारी कमीत. लिहा पटपट नारीचा अर्थ लिहून घ्या. बाबा काला करायची वेळ आली तर उभं होय, महाराजात नाही आले तर हे गुरुजीला उभा करा म्हणा उभं होय. बरोबर आहे का नाही? नारीचा अर्थ लिहा, नारीचा घ्या लिहून. बघा इकडे लक्ष द्या. नारी का मतलब क्या? जरा जड जाईन ऐकायला, पण ऐकावं तर लागेलच. अपने पति छोड़ से, लक्ष देऊ, ऐकायला लागलं का? जो कभी किसी की नहीं आरी उसी का नाम नारी. विठ्ठल आपला नवरा सोडला तर जगात पुन्हा कुणाच्याच आरी जात नाही, तिला म्हणतात नारी. माणसं म्हणले ना शेवट बी त्याच्यावरच केला केड्या. लक्षात आलं का नाही सांगा? जी कधीच कुणाच्या आरी जात नाही, आपला पती परमेश्वर मानून जी त्याच्याशी एकनिष्ठतेनं राहते तिला म्हणतात नारी. सर्व भावे पती ध्यानी मनी, सर्व भावे पती ध्यानी हो, सर्व भावे पती ध्यानी मनी, सर्व भावे पती ध्यानी मनी, पतिव्रताने अनेकाची स्तुती, अनेकाची स्तुती, सर्व भावे पती ध्यानी मनी, सर्व भावे पती ध्यानी मनी, हो, सर्व भावे पती ध्यानी मनी, सर्व भावे पती ध्यानी मनी, ध्यानी मनी, ध्यानी मनी. डाबीच्या पलीकडून तंडाय का नाही एखादा? आहे ना? हा जर बाबा त्याला नावच आहे, बंजारा ढंग म्हणते त्या चालीला. विढल विढल पती पतिव्रता नेने बाहू बाहू कुठे बाहू सांभाळा सांभाळा. पतिव्रता नेने अनिकाची स्तुती, ती ढंगच तसं आहे. सर्व भावे पती ध्यानी मनी, सर्व भावे पती ध्यानी मनी. बस लक्षात आलं का नाही? ह्याच्या पलीकडून एक तांडा आहे, त्याच्यामुळे ह्याला बी जुळायले. लक्षात आलं का? टाकावं लागते वाचलं. पतिव्रता स्त्री जी नारी म्हणतात, नीट ऐका, ती परपुरुषाची स्तुती बी करीत नाही. हा चला,
सर्व भावे पती, ध्यानात बी पती, मनात बी पती, समोर बी पती. त्याला सोडून दुसरं कुणाला काही स्तुती बी करायची नाही. तिचं नाव नारी. आणि असली एकनिष्ठ नारी भुलली म्हणले. कशाहून? विकिता गोरस घ्या म्हणे हरी. आता भुलीचे प्रकार 2 आहेत. भुलीचे प्रकार किती? बोला की. भुलीचे प्रकार किती? 2. एक आहे ज्ञानाची भूल, दुसरी अज्ञानाची भूल. ज्ञान आणि अज्ञान या 2 भुली आहेत. लक्ष द्या. चरित्र तुम्हाला माहिती आहे का? अज्ञानाच्या भुलीनं काय होतं? अज्ञानाच्या भुलीनं जे दिसायला पाहिजे ते दिसत नाही, दुसरंच दिसतंय. कळायले का? आणि अण्णा ज्ञानाच्या भुलीनं काय होतं? जो दिसायला पाहिजे तोच दिसतो. मग किती वराड आलेला असू द्या, तिला तोच दिसतो. कळायला लागले का नाही? गर्दी किती बी असू द्या, नवरदेवा संग किती बी सोकोणे असू द्या, करवले असू द्या, तिला कसलाच दिसत नाही. तिला गर्दीतून त्याच्याकडेच बघणार. कळायला लागलंय का नाही बोलणं? तिला म्हणायचं ज्ञानाची भूल. सिनेमॅटिक कॅमेरा म्हणायचं. हो जय हो. सिनेमॅटिक कॅमेरा म्हणजे कसे? सिनेमॅटिक कॅमेऱ्यानं काय होतंय? बाकीच्या साईडचं सगळं ब्लर होऊन जाणार. जी दिसायचा तोच दिसणार, दुसरा दिसत नाही. ज्ञानाची भूल आहे. कळायलंय का नाही? कळायलं. आणि अज्ञान, ज्याला बघायचं मंडोळ्याला बाजूलाच राहिला, करवले बघत बसली. अज्ञानाची भूल आहे. लक्षात यायला लागलं का नाही? तुकोबरायचं प्रमाण आहे अण्णा त्याला लबाड. ठाप ठाप काय तुकोबरायचं प्रमाणच आहे की त्याला. भुलविले संसारे आले डोळ्याशी माझे, आले डोळ्याशी माझे रे, आले डोळ्याशी माझे रे. भुलविले संसारे आले डोळ्याशी माझी रे, आले डोळ्याशी माझी रे, आले डोळ्याशी माझी रे. फुललिया संसारे, फुललिया संसारे. कशाहून ओळखायचं? आले डोळ्याशी माझी रे. माझी रे म्हणजे पडदा आलेला डोळ्यावर, मोतीबिंदूचं ऑपरेशन झालेलं. लक्ष द्यायला लागलंय का नाही? दिसायचा तो देव दिसत नाही, भलतच दिसायला लागलं. अज्ञानाची भूल आहे. ज्ञानाची भूल, जे दिसायचं तेच दिसतंय, बाकीचं दिसत नाही. सहज मी आंधळा गा, निज निराकार सहज मी आंधळा गा, निज निराकार व्रती हे निवृत्त झाली, जनन दिशे व्रती हे निधारले, जनन दिशे. मी माझी भुललो आई जेते चाहते थे. मी माझे हरपले, आई ते जाते. अदृश्य त्याची झाले, काही दृश्य जे होते. सुखे मी निघालो, सुनमे सालो त्रिकुट शिखरी म्हणायचं ज्ञानाची भूल. कशाची भूल? आता बघा माझ्याकडे. सहज मी आंधळा गा, मी आंधळा जरूर आहे, पण निज निराकार पंथे. आता ऐका, वृत्ती हे निवृत्त झाली. महत्वाचा मुद्दा आहे. जन न दिसते तेथे ज्ञानाची भूल. जग दिसत नाही. आता पुढचा ऐका. मी माझी हरपले, मी आणि माझेपणा हरपला. कुठं? ठाई जेतीच्या तेथे. आणि पडदा आलेला होता ना अंधकाराचा, अंधार अंधक अंधक दिसत होतं.
व ते पडदा जो होता अदृश्यतेची झाले काही दृश्य जे होते परिणाम सुखे मी निजलुगा शून्य सारुनी तेथे त्रिकुट शिखरी गा दान मिळे आई ते ज्ञानाची भूल आहे. गवळणीला भूल पडली ती ज्ञानाची भूल पडली. गवळणीला विचारलं बाई तुला ज्ञानाची भूल पडली? म्हणली हो. कहा पग डालू देखे अनेरा देखे तो सब वहीने घेरा. जिकडं तिकडं कृष्ण दिसायलाय. म्हणले कस काय झालं हे? देखिला डोळा बैसला म्हणे देखिला डोळा बैसला म्हणे देखिला डोळा बैसला म्हणे देखिला डोळा बैसला म्हणे. असे झालं. देखला डोळा बैसला म्हणे. देखला डोळा बैसला म्हणे. देखला डोळा बैसला म्हणे. हो तोची वदनी उच्चारे तोची वदनी उच्चारे ह्या मॉनिटर मध्ये नाही बघ हे आवाज. काय झालं? आम्ही चाललो होतो बाजाराला. कुठं चाललो होतो? कुठं? कोणत्या पण? परळीच्या का शिरसाळ्याच्या? कुठलं का असं मथुरेच्या बाजाराला चाललो होतो आणि भर रस्त्यावरच उभा होता ह्यो आणि आवाज दिला मग कोण आहे म्हणून महाग बघित. ए म्हणले आम्ही महाग बघित आणि तेवढ्या बघण्यामुळे कुठाना झालं. बाकी काही झालेलं नाहीतरी माणूस पहिल्यांदा बघायलाच गेलेला असते. त्याच्यामुळे कुठाना होतंय का नाही सांगा. हा काय असं ती उष्टाचाची चेपलन तिरपट बघणं गालातली गालात हसणं काय माणसाला काही मिळवी लागत नाही. भुरळ पडल्यानेच होती का नाही सांगा बरं. माणूस म्हणतोय हो हो बरंय बरंय पाचशे. पण आता बघा माझ्याकडं कसे डोळ्यानं बघितलं आणि बघितल्याबरोबर मनात बसला. दिसायला काळाच सावळा होता. कुरळे केस होते. नाजूकता होती आणि चेहऱ्याकडे बघितलं की निरागसता होती. काही जणांच्या चेहऱ्यात निरागसता असते. ती चेहरा बघितला की माणसाला बघत राहावं वाटतं. निरागसता म्हणते तिथं वासना उत्पन्न होत नाही, काम उत्पन्न होत नाही, ना राग येत नाही, काहीच नाही. असा कृष्ण परमात्मा होता आणि त्याला बघितल्याबरोबर कुटाणा होऊन बसला. बघणं मनात बसणं संगत झालं. कारण बघायला कोण होतं? मी बोलू का? बोला बरं. तर माझं थोड्या वेळाचं म्हणून पाकिट सगळंच राहिले नाही. मी निघालो मग जाऊ का म्हणलं असतं पण नको म्हणायला. आता ते म्हणता बी नाही आता आजच्या दिवसासाठी. बरोबर आहे का नाही? तुमचं उरकलं आहे आता उगं काय. इकडं बघा रोज म्हणतोय मी पण आज जरा कसं वेगळंच व्हायला लागलंय. बघा इकडं लक्ष द्या. थोडंसं बोला अर्धा तासच फक्त. इकडं लक्ष द्या आता माझ्याकडं. डोळ्याचा विषय काय आहे? पाहणे हा डोळ्याचा मुख्य विषय आहे ना. पण डोळ्याला त्याच्यावर चिंतन करता येत नाही. डोळे फक्त बघत राहतात. बघितल्याबरोबर डाटा तशात तसा डाटा मनाकडे ट्रान्सफर करणार आणि मन त्या डाट्यावर विचार करणार. खरं आहे का खोटं आहे? बघा तुम्ही आठवून एकदा. एखादी वस्तू एखादी व्यक्ती डोळ्यानं बघितली की बघितल्यावर त्याच्यावर विचार कोण करते? गुडघे का हात? हा मन. कारण डोळ्यानं बघितलं. आता सांगता येत नाही गोष्ट निराळी पण एखादी व्यक्ती एखादा माणूस म्हणा
डोळ्यानं बघितलं की मनातच बसते. मग ते आयुष्यभर जाहीर करता येत नाही, पण मनात असतंय. विढल बघण्याविषयी डोळ्याचा देखिला डोळा बैसला मनी. डोळ्यानं बघितलं की मनात बसतो. आणि मन मुख आहे. मन कसलंय? त्याला विचार करता येते, सगळं कळतंय, पण त्याला जाहीर करता येत नाही. आणि म्हणून ते मुख नावाच्या इंद्रियाकडे तो डाटा ट्रान्सफर करणार. डोळे कुणाकडे ट्रान्सफर करणार? मनाकडे. मन कुणाकडे करणार? तोंडाकडे. मग आता बघा, देखिला डोळा बैसला मनी आणि तोची वदनी उच्चारी. लक्षात आलो कोणी एकी भुलली नाही. लक्षात आलं का नाही? नारी भुलली गेली आणि विकिता गोरस घ्या म्हणे हरी. म्हणले कस काय? म्हणले ज्ञानाची भूल पडली की भगवान परमात्मा त्यांना एक पदवी बहाल करतो. त्या पदवीचा पहिला पदवीधर हा वनेश्वर आहे. पहिला पदवीधर कोण आहे? पण कोणत्या पदवीचा? आपुलियाचा विसर भोळा, आपुलियाचा विसर भोळा, हो आपुलियाचा विसर भोळा, 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 आपुलियाचा भोळा. गोविंद कळा कवतुके, गोविंद कळा कवतुके, आपुलियाचा विसर भोळा, गोविंद कळा कवतुके. तिकडा डोळा बैसोला मनी, तिकडा डोळा बैसोला मनी. वा 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 वा. भोळा ही एक पदवी आहे. कोणती पदवी म्हणलं? आणि पहिला पदवीधर कोण आहे? वनेश्वर शिव भोळा, चक्रवर्ती कैलाशीचा देव, भोळा चक्रवर्ती, पार्वतीचा पती योगीराज. पहिला पदवीधर शंकर आहे. आणि ही पदवी एकदा मिळाली. कोणती? भोळेपणा. ही पदवी विष्णू मिळाली की जगात जेवढ्या कला आहेत, वा वा. कळा तेवढ्या कळा देव त्याला बहाल करतो. पण त्या नाराजीनं नाही. कशा? गोविंदू कळा पण नाराजीनं का? नाही नाही. मग कसं आणणार? कौतुके, हं. कौतुकानं त्याला देऊन टाकतो. लक्षात आलं का नाही? मग महाराज ही भोळेपणा कुठं मिळतोय? परळीला कांब जोगायला. भोळेपणाची व्याख्या सांगतो. ताईट बसा, ढिले अंगान कळत नाही. जरा नीट बसा. बेडे बेडे सावधान. हो दौनापूरकर, नीट बसायचं नाही ऐकायचं. द्या काल नगर भोजन कालच झालं. उगल काय नाही. लक्ष द्या. लक्षात आलं का नाही? बघा इकडे, इकडे ऐका. सगळे लक्ष देऊन ऐका. भोळेपणाची व्याख्या ऐकायची. भोळा भोळा कुठे भोळा मिळतो? बघा आता लक्ष द्या माझ्याकडे. माझ्याकडे लक्ष द्या. पूर्ण बसलेले. हा पुलियाचा विसर भोळा. मंत्र्याला कळली का नाही कळली? बाकी ज्याला नाही कळलं, मंत्री साहेबाला तरी कळावं ना. आमची शेजारीत बाबा गाव आले तर कसं तसं. कळलं का नाही कळलं? नाही म्हणा किंवा हो म्हणा, पटकन बोला. म्हणजे पुढचं सांगा. भोळेपणाची व्याख्या कळाली का तुम्हाला? नाही. आता डबल ऐका एकदा. हा पुलियाचा विसर भोळा. कळलं का नाही कळलं? नाही कळलं. नाही कळलं? गुरुजी कळलं का नाही कळलं? खरं सांगा. नाही कळलं का नाही कळलं तुम्हाला? कोणाला? इकडं कुणाला? इकडं कळायलंय का कोणाला? नाही. आता बघा लक्ष द्या माझ्याकडं. माझ्याकडे बघा. बघा इकडं सांगतो. आणि शब्दाक लक्ष द्या. ह्या पुरी सुरीने पोरांनी लक्ष द्या. तुमच्या लक्षात येईल लवकर. ऐ रे नीट लक्ष देऊन नाही. गंत पोहान आला ऐक लक्ष देऊन. मग इकडे लक्ष द्या. एवढं सोपं कळा नाही म्हणले हो काय. हा बघा इकडे, इकडे बघा सगळे. टाकणे इकडे बघा. इकडे बघ शिवम. बघा इकडे लक्ष द्या. झालं आता लाडबा झाला तुमचं. काढून घेऊन जा. आम्हाला काय करायचं? आम्ही दुसरं भाऊ होय काय असतंय लाड. बस झाला. इकडे बघा. बालासाहेब इकडे बघा. आता माझ्याकडे बघा. आपुलियाचा विसर. आता लक्ष द्या. आपुलियाचा विसर. थांबा आता तिथं. त्याचं नाव भोळा विढल. कळलंय का नाही कळलं? फक्त स्वल्पविराम पूर्णविराम जमले पाहिजे. बाकी काय नाही.
आपुलियाचा विसर पुन्हा बोला त्याचं नाव भोळा. भोळा भोळा कोण? मी माझी हरपले ठाई जे तिच्या तेथे, त्याचं नाव भोळा. वाव आणि ही एकदा भोळेपणा मिळाला की मग गोविंदू कळा कौतुके. हे बघा, कौतुकानं देणं वेगळंच असतं. एखाद्या महाराजाची तारीख घेतली समजा, तारीख घेतल्यावर काय 5,000 रुपये काय जे असतील ती ठरले. पाकिट दिलं आणि पाकिट दिल्याच्या नंतर ती महाराजांनी सांगितलं, हो हे आपल्याला अजून 5,000 रुपये पाहिजेत, कमी इथं 5,000 रुपये. माने सर का 5,000 कमी इथं ह्याच्यात लक्षात आलं का नाही? एवढे फोन पेवर पाठवून द्यावं लागतील. इकडे बघा आता. मग माणसं पण ती ठरल्यावर नाही ठरल्यावर वेगळी गोष्ट असती ना. मग म्हणले महाराजाचे काही पैसे ठरले होते का? नाही काही नव्हते, महाराज काही बोलले नव्हते. बरं. मग आता हे विष्णू हे ती माणसं पुढं करातली माणसं पुन्हा तारखा घ्यावं लागतात ना तुम्हाला. पुन्हा गरज पण माणूस म्हणते, ए काय झालं महाराजाचं? अजून 5,000 देऊन टाका. हे महाराज हा हे घ्या 5,000 घ्या. चुकलो बाबा, नाराज होऊ नका, तुमची गरज आहे आम्हाला. असं करून हा महाराज खरंच चुकलं, जीव घालणं, आदरानं वाट लावणं, गाडीत बसविणं, हिमानी सरकारन हे विष्णू भाऊ दोघं जण असं आदरानं मध्ये नेणं. महाराज माफ करा बरं का, नाही म्हणू नका पुन्हा उगं आमच्याकडून चकलीनं झालंय ती बरं का. आणि मग गाडीत एकदा बसविलं की लगेच मान्य सरकारनं पुढे यायचं, विष्णू जीव गेला तरी ह्याला पुन्हा गावात आणायचं नाही. लक्ष द्यायला लागलं की नाही? कौतुकानं देणं वेगळं असतंय, नाराजीचं वेगळं असतंय, हे लक्षात ठेवा. कळायला लागलंय की नाही? देव इथं नाराजीनं देत नाही, कौतुकानं देतोय. फक्त त्याला भोळेपणा पाहिजे. तुका म्हणे सर्व कळा ज्याची अंगी, भोळेपणा लागी भिक्क मागे. गोविंदू कळा कौतुके. संवाद चाललेला आहे तुकोबारायाचा आणि एका गवळणीचा. लक्ष द्यायला लागले का? तुकोबाराय आणि एक गवळण, या दोघाचा काय चाललेला आहे? संवाद ताई. आणि हा संवाद गावाच्या बाहेर जरा बाजूला पटांगणाला 2 जण बोलायले. आता ओमकार महाराज एक बाईने एक गडी जर असं पटांगण सोडून बोलायला लागले, 2 जण गप्पा मारायला लागले. भले गुरु बहीण असो गुरु भाऊ असो. मग एखादा म्हणतंय ना बे ती बघ गप्पा हाणायला, बस त्याची गुरु बहीण आहे. पुढचा एकच म्हणतो काय बोलत काहीत नाही, आंबट तोंड करते. लक्ष द्यायला लागले का नाही? गुरु बहीण आहे घ्यायची. लोक शिमगा करतात का शिलांगण करतात? लोक शिमगा करतात का शिलांगण करतात? शिमगाचं काय दोन्ही संगच होऊ दे की. आता काय तू कोबारायच्या नावानं शिमगा करायले लोक. यार तप्ती महाराज दुसरा म्हणला आरतीची गुरु बहीण असन शिष्य असन. पळत एक जण गेला आणि कानावर घातलं, महाराज जरा पटांगणाला व्हा का, लोक शिमगा करायले. कोबरा म्हणले करू द्या, काय अडचण नाही. तुका माने हासे जन, तुका माने हासे जन, हो तुका तुका माने हासे जन, तुका माने हासे जन, देखला डोळा बैसला मणी, देखला
कमाल बरं का 8 दिवस. आता तरी आताशी 11:30 पावणे 12 दुपारी 12 ते 2 बसायचं ह्या मंडपात तुम्ही. कमाल होती ना लोकांची. म्हणजे किती बघा ना उन्हाचं सध्या तर कसलं वातावरण आहे. मंडप टाकणे पाटील पुढल्या वर्षी जरा असा जाड घ्यावं लागतं. असं पातळ जमत नाही. असं फॅन हे त्याची जजमेंट लावावं लागते. बरोबर आहे का. डोमचाच पाहिजे त्याला. त्याशिवाय लय बेजारीनं 8 दिवस. मी आपलं गारव्याचं शीतळ शांतीचा वारा आल्यावर यायचो 8 वाजता. मला काय कळायचं ह्याच्यातलं. आज कळायलंय मला. लक्षात आलं का. तरी बी अजून काही तेवढा टाईम नाही झालेला उन्हाचा. तुका म्हणे हसे जन नाही कान ते ठाई. नाही तर मग हेच टाइम कीर्तनाचं ठेवावं लागेल. तर उन्हाचं जरा हे होईल. पण स्वयंपाक होत नाही. लक्षात आलं का नाही. नाही कान ते ठाई देखिला डोळा बैसला म्हणी तोची वदनी उच्चारी. काला नामलीला भगवान कृष्ण परमात्म्याच्या लीला चरित्र ते उच्चारावे. केले देवे गोकुळी गायीन ते लीला चरित्र पोवाडे. राखिले सवंगडे सहित गाई. भगवान कृष्ण परमात्मा गोकुळामध्ये नंद यशोदेच्या पोटी त्या ठिकाणी अवतीर्ण झाले. खरं तर वसुदेव देवकीच्या पोटी झाले. पण नांदायला भगवान गोकुळात आले. हळूहळू लहानाचे मोठे व्हायला लागले. चोऱ्या करायला लागले. घराने यशोदेच्या कानावर यायला सुरुवात झाली. यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का जावे. 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 महिपती मामाकडे बघितलं मी नाही. मी कधी आला. बरोबर टोकवाडीचे आमचे स्नेहित पाहुणे जवळचे. यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का जावे. आगामी गोकुळात राहावं का जावं बाई. काय झालं. काय सांगायसारखं का. आता मुके घ्यायला डायरेक्ट सुनायचे मुके. काय दुसरी आली धावत याने ग बाई. काय केली काय केली मात. मुखाशी मुख. मुखाशी मुख चुंबन घेत गळ्यामध्ये हात घाली. हे बाई आम्हाशी हा धरू जाता सापडे ना. यशोदे अमरी अमरी आपुला काना. अमरी अमरी आपुला काना 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 काना. नाशियेला आमुच्या सुना हो. नाशियेला आमुच्या सुना. अमरी अमरी आपुला. अमरी अमरी आपुला काना काना. नाशियेला आमुच्या सुना. नाशियेला आवरी आपुला काना नाशियला अमुच्या सुना. यशोदे तुझ्या लेकराला सांभाळ. लाडका जरी बांधी गळा नको सोडू तू मोकळा. लाडका असलं तर गळ्यात बांधून फिरायचं. मोकळं सोडायचं नाही. आणि त्याला एकट्या भाषेत सांग. माझ्या नादी लागू नको म्हणावं. मी लय बाई आगाव. नवऱ्याला 3दा हाणते दिवस. तुझी खैर नाही म्हणाव. त्याला नीट समजून सांग. माणूस म्हणतंय जाऊ द्या उगा मोठ्याचं लिकरू ये. आणि काही बोलाय जावं तर यशोदे गा तुला येईल बाकीच्या बाया वांज येतात. हा माणूस म्हणते जाऊ दे आमच्या मालकाला इलेक्शनचा नाद आहे. उगं कुठं भांडणं करावं तर 4-2 मत कमी पडते. हा काय समजायला
माझ्या लेकरा वाळ घेत असल्यावर राजकारण गेलं चुलीत. तुम्ही किती शहाणे आहेत मला माहित नाही का? कीर्तनाला बसून डोक्यावर पदर नाही तुमच्या. तुम्ही किती बिनलाजे अशी यशोदा म्हणायली मी नाही. अग तुम्ही 12 घरच्या 12 गोकुळ जाणारे. 12 घरच्या 12 तुम्ही 12 घरच्या 12 गोकुळच्या नारी. कसा आवाज आहे? एका घरच्या आहेत काय? लक्षात आलं का नाही सांगा? 12 घरच्या 12 जणी माझ्या लेकरावाळा घेतात. एवढ्या कशा बिनलाजे? लाजा पहिल्यापासून नाहीत का? अगं लेकरा का बघावा. 5 वर्षाचे माझे बाळ अंगणी माझ्या खेळे का लटकाच घेता आळगे गोकुळच्या नारी. 5 वर्षाचं लेकरू चोऱ्या करीत असते. अगं एवढ्या कशा वडाळेत? तुम्ही खाऊन लोण्याचा गोळा आळ घेता या गोपाळा. तुम्ही आईच्या ओढाळा घे. कुणाचं शेण चोर, कुणाच्या गौऱ्या हान, कुणाच्या तुराट्या चोर. काय ठुलय ग तुम्ही? दारातून वांग्याचे झाडं लावले. पहाट काकड्याला उठून वांगे तोडून नेले तुम्ही आमचे. माणूस म्हणतोय काय मी भावाच्या बाहेर 7 दिवस झाले तर राहतो. मला माहित नाही का किती बिनलाज आहे ती. अशी यशोदा म्हणायली मी नाही. आणि तुम्हाला काय करायचंय ग? माझं मला पडलंय. जसला असन तसं माझं मला. तुम्हाला काय करायचंय? सावळा गच्च म्हणा माझा, सावळा गच्च म्हणा माझा, सावळा गच्च म्हणा माझा, सावळा गच्च म्हणा माझा. आवाज येऊ द्या. सावळा गचिमना माझा, गवळणी तो खेळ राजा. तुम्ही मोठ्या ढाल गजाग गोकुळच्या नारी. माझा सावळा, माझा वाघ, माझा चिमणा असं लेकराला म्हणायचे. आता बायकोला म्हणते पिल्लू. बरं असं नावा पिलू बी तसं असावा ना. 92 किलोचं कुठं पिलू असतंय होय? काही बायको 92 किलोची, तिला माझं पिल्लू म्हणायला. पिल्लू होय ते वगार म्हण वगार. लक्षात आलं का नाही? श्रीरंग माझा वेडा, श्रीरंग माझा वेडा, एवढं दणकावून बोलल्यावर बाकीच्या गवळणी गार झाल्या ना. पण एक जण होती ती पुढे आली म्हणले लिकरू खोड्या तुझं करते आणि आम्हाला जमती ती का? दम आम्हाला देते. अजूनही का लाज नाही तुझ्या मना? तुझी तुलाच गोड वाटे. आवरी आवरी आपुला का? म्हणजे लिकरू तुझं खोड्या करणार आणि तुला थोडी बी लाज वाटत नाही का ग यशोदे? हा बघा शराशर असते हे ध्यानात ठेवायचं. कधी यशोदा राजाची राणी होती पण एक गवळण उभ्या कानाची होती. उभ्या कानाची कारवान होती अशी कारवान. हा उभ्या कानाची अशी उभ्या शिंगाची नुसती अशी शिंग हलवीत चालायची कुठं. एम.ए. 85ची असन थोडी शिकलेली. त्याला म्हणा माझ्या घरी येऊन दाखव. मग दाखवते तुला काय ती.
माणूस म्हणतंय जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या, बिनलाजीस का ग? तीच कृष्णानं हाताला धरलं. यशोदेनं कृष्णाच्या, ए कृष्णा, तुझ्यामुळं गावातल्या बाया माझी लाज काढायल्यात. कृष्ण म्हणला, आई नको नादी लाग जाऊ, दुसऱ्याची लाज काढणारी बिनलाजी असती ग कशा. आधीच तर बाई उभ्या कानाची, पुन्हा तर तनतनच करायली, मी बिनलाजी कन, मी बिनलाजी कन. तुमच्या गावात मला नाही राहायचं, गावा मोठ्या चाला गाड्यान, गरीबाचं झोपडा, मी निघालेन चालले बघा आता, मला नाही थांबायचं. घरी जाणं तीच नवऱ्याला म्हणलं, हा गाडी झोपा गाडी, बैलगाडी, आणि चला माझ्या मायबापाच्या इथं हे गाव सोडा, चला तिकडं तुम्हाला टपरी टाकून देते. असे लई माणसं घुलून बायानी कायम सासरवाडीला नेले, ती लक्षात ठेव. इथं नाही राहायचं, ती म्हणायला नाही चला. भरली झोपली गाडी, ती बी वचनानं मोडी बोलिली, ते असलंच होतं. झोपली गाडी की निघाली गाडी. गाडी गावाच्या बाहेर गेली की अशी पटांगणाला तिकडं त्या चढाला गाडी गेली तुमच्या घराकडे तिकडे जरा पुढं. हां, ती गाडी तिथं गेली त्या माळावर की जेवढी तहान लागली त्या बाईनं सांगितलं, मालक लगेच पाणी पाहिजे, नाही तर मरते जीप टाळूला चिटकायला लागली. गाडी साईडला लावणं, तीच पलीकडे हिरवं दिसलं, तांब्या घेऊन हिरीकडे गेलं. हे जाणं तीच पाण्यात हात पाय धुतले, तोंडावर पाणी शिपडिलं, डोक्यावरून हात फिरला, जवळचं उपरनं गमजा ओला केला. तर देवानं होबीच्या नवऱ्याचं रूप, तसाच पाण्याचा तांब्या, तशीच दाढी, तसंच उपरनं टोपी, आणि दापाटाकी तस तिथं. बाई म्हणली, मालक काय झालं? तुझं कुकू चांगलं म्हणून वाचलो, मेलोच असतो मला. अहो काय विचारू नको, हिरीत भूतया, हिरीत का हाया, हिरीत भूतया गाडी. ती बाई म्हणली, गाडी दामटा हो, आता तसंच करावं लागेल. आणि ती मला खात होतं, मला म्हणतो तर आलोच तुझ्या मागं, येऊ द्या बरं म्हणली, चपलान तोंड हाणते. हा मग आता बरं आहे म्हणला. कळलं का नाही कळलं? आणि ओरिजिनल जी होतं ओरिजिनल हिरीतून बाहेर आलं. म्हणला गाडी तर धक्क्याला लागली राव. म्हणला गाडीवान कोण आहे? मला गाडीचं काय का होईना पण यार कोण आहे रे? दामटिली गाडी त्यानं ती हे ना. आता दुनियाचं बी शिरपट असलं तरी बायको गेली म्हणले पळण का नाही सांगा. जन्मजात मिशी नाही ह्याला पण पळत गेलं ना तिथं. अरे कोण आहे रे? खाली उतर. तीच वरच्यानं म्हणायचं मला माहिती तू हिरीतलायस म्हणून. तीच बायकून हायले चेपलान तोंड हाणत असते. ते मला शबाश माझीच बायकून मला हाणीन म्हणते. ते मला अगं का एवढी बदललीस? खोटं बोलायला. ते म्हणजे निवडून आल्यापासून आधी खरी. लक्षात आलं का नाही? काय झालं? त्याला ओढलं खाली ती दोघाच्या हाना माऱ्या. तोवर तर देवानं तिसरं रूप धारण केलं. जी गाडी दामटिली नितनंदाच्या दारात हे म्हणले अरे दोघाच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ. तिघं तिथं जाऊन उभी राहिली. बाईला मेळ लागणार तिघातला आपला कोणता. तिघं सारखीच ना. नंदानं ओळखीलं हे आपलं पोरग आहे म्हणून. शेवटी देव जरी असला तरी हे देवाचा कोण आहे? बाप आहे ना. मग असं कसं उग शेवटी आमचे बाप आहेत अण्णा तुम्ही. तसं कसं उग होय आपले बापच म्हणायचं की आता आपले ज्येष्ठ वडील म्हणजे बापच होते की. हा मग बापच आहेत की म्हणले हो. असा इथून ते आपल्या मंदिर आहेत का तिकडल्या ह्या वडाच्या वडच आहे का ते पिपळ आहे. वडा पसतो असा लांब खडा खाणला आणि सांगितलं हिथून ह्या स्टेजवरून उडी मारायची आणि त्या वडाच्या पलीकडे पडली पाहिजे. त्याची गाडीन बायको. ज्याची ओरिजिनल गाडीन बायको होतं ते कमरातूनच गेलं. झाला संसार झाला म्हणला. लेकरं बाळ हे ती झालं म्हणलं. आपली नाहीच म्हणला. उगं कसं उगं बायकोच आपली नाही म्हणला. उगं काय कमर मोडून घेण्यापेक्षा बायको गेलेली बरी म्हणला. उगं काय ह्या दोघांनी पटापट उड्या हाणल्या. नंदाने ओळखीला ह्यांची ही आपलं पोरग ह्याची बायको म्हणून. त्याच्या हातात दिली ती गाडी आणि सांगितलं ह्या आता गाडी कुणाला द्यायची नाही. पण बाईला मेळ लागाना तिघात आपला कोणता. तोवर तर कृष्ण यशोदेच्या खांद्यावर म्हणजे काकाला. तीच बाई पळत गेली. यशोदा बाहेर इज्जत बाहेर जाईन मग घरात गेली. बळत गेली म्हणली आत्या. कळलं का नाही कळलं? कळलं का नाही कळलं? काहीच नाही कळलं तुम्हाला. ती म्हणली आत्या असं लक्षात आलं का नाही? ते म्हणले आत्या. ते म्हणली काय झालं? चुकलं आत्या. तुम्हाला बोलाय नाही पाहिजे.
आता माझाच मला ओळखून द्या. नवऱ्याचाच मेळ लागा नाही. गप्पून दुसऱ्या हातात आले रॉंग नंबर लागले. आत्या माफ करा, माझाच मला द्या. लगेच कृष्ण तिथंच काकाला होता. ते मला आई तुला म्हणलं होतो का नाही, दुसऱ्याची लाज काढणारी बिनलाजी असती. ह्या बिनलाजीला हाय का नवऱ्याचा पत्ता व्हाय. बिनलाजी याच्या खुड्या किती सांगू. महिपत्र सिंधवाटी बाई तुझा लाडका काना तुझी तुला चोडवट. एके दिवशी दहिश्वदेने धरेला करी बैसेला मांडीवर प्रसंग करतो. आखोड्या नको करू माझी बाबा, उद्या जाई राहणार सवे घेऊन निघू धना. गोपाळ त्यात गोपाळाला आवाज दिली, पेद्या हो बोबड्या हे सुदाम्या हे मला काय रे. अरे आरची आली यार. आपलं हे आरची नाही यारे. तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ राहणार, त्या सगळे गोपाळ राहणार गेले. खेळ खेळत असताना झाली आता वेळ म्हणते आणा शिदोऱ्या. खंदी बहार पोटी भूक काय खेळायचे सुख. आणि झाली आता वेळ म्हणते आणा शिदोऱ्या. आपापल्या शिदोऱ्या घेऊन आले, आपापल्या शिदोऱ्या सोडल्या. त्याचा काला केला, खडकी सोडलेल्या मोठा आजीचा दही काला गोमटा सगळ्यांनी काला केला. तो काला सगळ्या गोपाळांना वाटला. तोच काला आपल्या या गावा अनादयहंडी आपल्या या वांटाकडीमध्ये 17व्या वर्षातल्या शिवपुराण कथेचा आजचा सांगता समारोप. वेळी वाकडी वाक पुष्पांजली प्रभूचरणी समर्पित. काल तरी जाऊन आलो पण आता काही गॅरंटी नाही. आता बरोबर आहे का नाही. आता झाली आता वेळ, आता झालं. आम्ही जातो आमुच्या गावा, आमुचा राम राम घ्यावा. आजवरी होतो तुमचे गावी, 2 मिनिट आता कृपा सुद्या. आपली सर्वांची कृपा असावी. आपण जरी पुढच्या वर्षी येण्याचा शब्द दिला असला तरी पुढच्या वर्षी जगण्यापर्यंत आयुष्य आपल्याला मिळावं. पुन्हा एकदा सगळ्यांना नमस्कार, सगळ्याच्या चरणी दंडवत, सगळ्यांना नमस्कार. चूक भूल क्षमा असावी. 7 दिवसामध्ये एखादा शब्द कमी जास्त झाला असेल त्याबद्दल आपल्या सर्वांना टाटा बाय बाय रामकृष्ण हरी. आता केव्हा येणे जाणे सहज बोलणे, आता नाही येणे जाणे सहज खुंडले बोलणे. आमचा राम सर्वांना राम राम. तिथून वेळ नाही माझ्याकडे, तिथूनच सर्वांना राम राम घ्यावा. आम्ही जातो आमच्या गावा.